नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप टेस्ट अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण रिकमेंड केले ज्यामध्ये आपण 5% 10% साठी आपण एंट्री करू शकतो. त्याचबरोबर कोणते स्टॉक आज प्रॉफिट बुकिंग साठी आले होते आणि लाईव्ह मार्केटमध्ये आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती. यामध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते हे आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करूया, डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो मित्रांनो, आज फक्त आपण एक टाटा पॉवर जो आपण स्विंग साठी प्लॅन करण्यासाठी दिलेला आहे आणि दुसऱ्या टार्गेट बुकिंग साठी जो स्टॉक आला होता तो आपण 9:48 म्हणजे लाईव्ह मार्केट सेक्शन मध्ये आपण त्यामध्ये प्रॉफिट बुक करण्यासाठी सांगितलं होतं. तो स्टॉक आहे कोल इंडिया, जो आपण बाय केला होता 16 जुलैला. आपण तो प्लॅन केला होता 510-500 रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं आणि 530-550 प्लस या दोन टार्गेट साठी लॉंग टर्म होल्डिंग साठी आपल्याला कोल इंडिया मध्ये काय करायचं, आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करायची, जो आपण 16 जूनला आपण काय केलं होतं, 16 जुलैला आपण काय केलं होतं, तो रिकमेंड केला होता. कोल इंडिया जर आपण बघितलं तर 16 जुलैला म्हणजे या लेवलला आपण तो बाय करायला सांगितलं. 15 आणि 16 जुलैला या लेवलला तो आपण बाय केला असता 500 रेंज मध्ये आपण तो बाय करायला सांगितलं होता. 505-500 रेंज मध्ये तो बाय केला असता. यामध्ये आपण तो परत ऍव्हरेज करायला सांगितलं होता. ऍव्हरेजची जी प्राइस होती आपल्या कोल इंडियाला, आपल्याला 500ला आपल्याला तो परत ऍव्हरेज करा 480च्या शॉप लॉस साठी. ओके, त्यामध्ये आपण तो परत आणखी डीप लागल्यानंतर ऍव्हरेज करायला सांगितलं होता. त्याचा लो जो आला होता तो इथपर्यंत लो आला होता, जवळपास 465चा लो गेला होता. ओके, 480 ला आपण तो परत आपण त्यामध्ये एंट्री जर आपण प्लॅन केली असती तर 530 हे आपण फर्स्ट टार्गेट आपण कोल इंडियामध्ये काय सांगितलं होतं, बुक करण्यासाठी सांगितलं होतं. आणि 550 या दोन टार्गेट साठी जर आपण कोल इंडिया जर आपण होल्ड केला असता, त्यामध्ये आपल्याला इथे जर आपण तो बाय करून जर आपण तो ऍव्हरेज केला असता 5%, तो डीप लेवलला जर आपण तो ऍव्हरेज केला असता तर आपल्याला तो 480-490 ला ऍव्हरेज करता आला असता तर 10% रॅली आपल्याला कोल इंडियामध्ये काय करता आली असते, आपल्याला पीक करता आली असते. ओके, सो मित्रांनो, आपण जे स्टॉक तुम्हाला अनालिसिस शेअर करत असतो हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पजसाठी शेअर करतो. जसे की या स्टॉक मध्ये आपण एंट्री केल्यानंतर तो आपल्याला ऍव्हरेज कुठे करायचा आहे. ओके, आपला जरी तो सेटअप मध्ये जर आला असेल तर त्याला ऍव्हरेज कुठे केलं पाहिजे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट आहे ज्यांना एंट्री घेतल्यानंतर स्टॉकला परत कुठे ऍव्हरेज करायचं या सगळ्या गोष्टी माहिती असतात, त्यानुसार ते ऍव्हरेज करून काय करत असतात, प्रॉफिट बुक करत असतात. ओके, म्हणजे आपण तो कोल इंडियाला जर आपण तो होल्ड केला असता, कोल इंडियामध्ये आपण आजपर्यंत काय केलं असतं, जवळपास मोर दॅन 10% म्हणजे 11% रॅली आपल्याला कोल इंडियामध्ये आपल्याला पिक करता आली असते. पण हा एक लॉंग टर्म काउंटर आहे, त्याचं टार्गेट जे असणार 560-580 प्लस टार्गेट काय असणार आहे कोल इंडियामध्ये आपण आपल्याला पिक करता येईल. म्हणजे हा अगदी आपण जर पाहिलं तर 10 दिवसामध्ये म्हणजे एक आठवड्यामध्ये आपल्याला काय करता आला असता, यामध्ये आपल्याला प्रॉफिट आपल्याला कोल इंडियामध्ये 10% प्रॉफिट आपल्याला बुक करता आला असता. आज जो आपण स्टॉक रिकमेंड केलेला आहे तो आज आपण टाटा पॉवर. सो टाटा पॉवर आपण बाय करण्यासाठी सांगितलेलं आहे. टाटा पॉवर मध्ये एक चांगला ब्रेकआउटच्या जवळपास स्टॉक ट्रेड करतोय 455-520च्या रेंज मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करणं. हा सुद्धा एक लॉंग टर्म काउंटर आहे. 455ला जो तो आज बाय केला असता 470 फर्स्ट टार्गेट आहे. हायस्ट टार्गेट हे असणार आहे 550 प्लस हायस्ट टार्गेट साठी आपल्याला टाटा पॉवर मध्ये एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. ओके, जर तुम्हाला लॉंग टर्म साठी होल्ड करायचा आहे 550 प्लस टार्गेट आपल्याला टाटा पॉवर मध्ये काय करता येईल, प्लॅन करता येईल. आणि आज जर तो आपण बाय केला असता 455ला जरी तो बाय केला असता, त्यामध्ये आजचा जो हाय गेलेला आहे जवळपास 465चा हाय गेलेला आहे. म्हणजे 2% रॅली आपल्याला अगदी एका दिवसामध्येच काय करता आली असते, टाटा पॉवर मध्ये आपल्याला पीक करता आली असते. 455-400 या रेंजमध्ये तो बाय करायला सांगितलेला आहे. ओके, अजून तो जो डीप लेवलला जर येत असेल डीपला पण तुम्ही बाय करू शकता. आणि 550 टार्गेट साठी जर आपण होल्ड करतो तर हा 20 ते 30% रॅली तुम्हाला काही दिवसामध्ये काय करता येईल, टाटा पॉवर मध्ये आपल्याला पीक करता येईल. मित्रांनो, हे जे स्टॉक आपण अनालिसिस करत असतो आपला जो बीपीएससी सेटअप या सेटअप मध्ये आलेले असतात त्यानुसार हे स्टॉक आपण अनालिसिस करत असतो आणि त्यामध्ये एंट्री एक्झिट करण्यासाठी आपण काय करत असतो, आपण प्लॅन करत असतो. ओके, हे ऍडव्हान्स टेक्निकलचे जे कॅन्डिडेट आहेत, हा सेटअप तुम्हाला शिकायचा असेल तर तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकलची जी बॅच आपली त्या बॅच तुम्ही जॉईन करू शकता. जे आपली बॅच आपण नेक्स्ट वीक मध्ये चालू करतोय त्या बॅचला पण तुम्हाला जॉईन करता येईल आणि हा आपला बेनिफिट तुम्हाला घेता येईल. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज आपली निफ्टीची एक्सपायरी होती तर लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे ट्रेड प्लॅन केले होते यामध्ये निफ्टी हा गॅपअप मध्ये ओपन झाला होता आणि गॅपअप मध्ये ओपन झाल्यानंतर फर्स्ट वीक मध्ये आपण फक्त कॉल साईडला एंट्री घेतली होती, त्यामध्ये चांगला प्रॉफिट बुक केला. त्यानंतर मार्केट तुम्हाला साईडवेज तुम्हाला मुवमेंट करताना दिसेल. ओके, त्यानंतर कॉन्ट्रा एंट्री साठी आपल्याला फ्री साठी एक लेवल मिळाली होती. जे लाईव्ह मार्केटमध्ये आपण काय करत असतो, इमिडिएट सपोर्ट इमिडिएट रेजिस्टन्स आपण काय करत असतो, लाईव्ह मार्केटमध्ये आपण त्यामध्ये एंट्री एक्झिट आपण प्लॅन करत असतो. आणि आपल्या सेटअप प्रमाणे बघितलं तर मार्केट सेकंड हाफ मध्ये पूर्णपणे साईडवेज झालं होतं, त्यामुळे आपण 0-0चा कॉल पण आपल्या ग्रुपवरती अपडेट केलेला नाहीये. त्याचबरोबर बँक निफ्टी जर बघितलं, बँक निफ्टी पण चांगला गॅपअप दिला होता. ओके, आणि बँक निफ्टीने गॅपअप दिल्यानंतर चांगली डाऊन साईडला काय दिलेलं आहे, फॉल दिलेला आहे. ओके, पण बँक निफ्टीचा प्रीमियम खूप हाय होता, त्यामुळे आपण जे ट्रेड प्लॅन केले होते तो आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता हा आपण
निफ्टीसाठीच आपण हा ट्रेड प्लॅन केला होता आणि लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टीच्या ट्रेडमध्ये कोणी एंट्री घेतली होती, किती प्रॉफिट बुक केलेले आहे, ते आपल्या युट्यूब चॅनलवरती पण तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. लाईव्ह मार्केट सेक्शन साठी जर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर आपल्या PS अकॅडमी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता, डिटेल तुम्हाला फिलअप करायचे. जे आपलं लाईव्ह मार्केट सेक्शन असणार आहे, लाईव्ह मार्केट सकाळी 9 ते 10 हा सेक्शन जो असणार आहे तुमच्यासाठी काय असणार आहे, अवेलेबल असणार आहे. तर तुम्ही त्या सेक्शनला पण काय करू शकता, जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर शेअर मार्केटचा बेसिक नॉलेज जर नसेल, तुम्ही बेसिक नॉलेज साठी काय म्हणजे रिलेशनशिप मॅनेजर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुम्हाला ते काय करतील, 2 आठवड्याचा आपला जो कोर्स आहे तो अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल, ज्यामध्ये शेअर मार्केटच्या बेसिक कन्सेप्ट प्लस स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकता येतील आणि त्याचा ऍक्सेस जो असणार तुम्हाला 1 महिन्याचा ऍक्सेस तुम्हाला असणार आहे. सो मित्रांनो, लाईव्ह मार्केट सेक्शनला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि या ठिकाणी लिंक तुम्हाला अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर आपल्या वेबसाईटमध्ये जे आपले मेंटॉर कॅन्डिडेट आणि ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट जे लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड कसे करतात आणि प्रॉफिट कसा बुक करणार आहे, त्याचं सक्सेस रेशो काय हे तुम्हाला या ठिकाणी आपल्या वेबसाईटवर तुम्हाला पाहता. सो मित्रांनो, वाट कसली पाहताय, जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शेअर मार्केट 2 आठवड्याचा कोर्स हवा असेल, तुम्ही आपल्या या सेक्शनला जॉईन करू शकता. आर्यमला तुमचा कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्या सेक्शनला काय करायचं, जॉईन करायचं. लाईव्ह मार्केटचा बेनिफिट तुम्हाला त्यामध्ये काय असणार आहे, अवेलेबल असणार आहे. हे जे स्टॉक मी तुम्हाला जे शेअर करत असतो हे तुम्हाला कसे वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.